एवढी भयंकर थंडी वाजायली, काही विचार नको. आता आम्ही जेवायला चाललोय. एवढी बेकार थंडी वाजायली, काही बोलायचं काम नाही. तर आम्ही असं साधं सिंपल असं केलेलं आहे. इकडे तयारी अर्धा व्हिडिओ काढा मागाशीचा स्टॉप फॅन बंद करा सांगा चला. 85 तर चला. तर आम्ही 4 वेळा कोशिश केली पण ते काय उडलं नाही. आम्ही शेवटी फोडलं त्याला. रेव केक खायचा लागल ना खायचा ड्रेस केकचं असं का करायला लागला रे मंदवणी. फोटो काढ. मला माहिती ते हसतंय की. तर हे दिलेलं आहे दीदीनं गिफ्ट. बघू गिफ्ट दाखव. ही अत्तर एक दिलाय, ही इयरिंग दिलेत चांदीचे. आणि कुठे गेलं ही किती पडली चेन. चेन दिसायला बारकी नाजूक असलं. कसं आणलं सांग मला बी ऐकायला आवडत. हसतंय फसलाय हसलं मला फसलं. सोन्याचा बघू मला दाखव. तीच बघायला लागली मी. कसलं घेतलं बघा कसं घेतलंय म्हणजे कसलं आहे ती. तुला आवडलं नसं त्यांना सांगितलंय. त्यांनी म्हणले दुसरं घेतलंय असं द्याय दिलं. सगळी झाले डायमंड धर धर. आयशी दिलं कळते तिला. तर बघ 32 रुपये. अरे तू आधीच पैसे केला हो काय तर करून आधी ओळखून ठेवलं होतं. तू असं का केलं पण मला कळलं नाही. शॉर्ट का केले असं जर हलणं बिलणार किंवा पहिलं तसलंच करायचं. तसलं सेम करायचं आगे कायम घालत तुला. तर मला रुपयाने मला हे दिलेलं आहे सोन्याचे इयरिंग. माझे इयरिंग त्याच्या गाडीने घेतले. गाडीला अर्पण केलेत माझे, त्याच्यामुळे त्याने मला हे नवीन दिलेत. थँक्यू. गाडीतनं काढलेच नाही काढलेच नाही गाडीचं कुठं कुठं गेलं. कसं घेतलं मला हे सांग एकदा. गाडीतलं मोडलं का तू. गाडीचं मोडत काढलंच नाही तर गाडीतलं कसं मोडत आणले एवढे पैसे. ए बाबा नको मला हार्ट अटॅक येतो. मला सांग तू कुठं आणले बाबा. तर ह्या भावानं दिले सोन्याचे, हिने दिले चांदीचे. ड्रेस पण तर आज आम्ही चाललेलो आहेत महाबळेश्वरला. आज थोडं आता चाललेलं आहे. तर बघू मेट्रोला गेलो ना आणि आज कुठं जायचं बघू. हा आता कुठं फोटो ही बाई तर आल्यापासून नुसते फोटो. आणि तिने कॅमेरामॅन बदललाय. ही झाली आता त्याची कॅमेरामॅन. तर सर्व्हिस खरंच खूप छान आहे. आता त्यांचं क्लिनिंग चालू आहे म्हणून आम्ही म्हणलं आता आम्ही जाणार आहे तोपर्यंत येऊचपर्यंत क्लिनिंग होऊन जाईल. तर कशी वाटते मॅडम इथली सर्व्हिस. सर्व्हिस भारी आहे. नाश्ता कसा होता. नाश्ता तर बापरे पहिल्यांदा मी केला असेल. हेवी नाश्ता म्हणजे नॉर्मली ते छान होतं पण हेवी म्हणजे जास्त पदार्थ होते. कलिंगड पासून ज्यूस पासून कॉफी पासून व्हरायटी जास्त होते. भरपूर व्हरायटीज होते. मस्त होता. आणि ती उडीद वडा असतो ना ती फर्स्ट टाइम मी खाल्लाय पण मला जाम आवडला. नाहीतर मी कधीच खात नाही. आम्ही चाललेलो आहोत. डोळ्याला राहू दे की मग मस्त आलाय ना. काय तोंड दिसणार ना. तोंड नाही काय दिलं एवढंच मोठं काढलंय. पाऊस पण आहे आणि धुकं पण आहे. कसं वाटतं मॅडम. जन्नत जन्नत लागताय. तेरे को क्या ताजमहल लगता है काय कसं वाटतंय. काढायला पाहिजे. क्या डेंजर है ये क्या जन्नत है क्या है ये क्या है. मरे काय बघता ही म्हणते जन्नत म्हणते मग तू काय म्हणते. काहीच दिसत नाही. आता डायरेक्ट संध्याकाळीच घरी जायचंय. मग काय तिचं काय चालू. तुला तेवढंच पाहिजे.
ह्याला अवघं बिन गावाची फोन आले भैया ही करायला भैया ती करायला पण मला माहिती आहे यांचं फक्त प्लॅन आहे प्लॅन भैया काहीतरी करायला भैया ही काहीतरी करायला तिला आता येण्यात काढते ती त्याला वाटतं मित्रांसोबत गेल्यावर आमचा एक फोन उचलत नाही एक फोन उचलत नाही उद्या त्याचा बर्थडे आहे ना तिचे मित्र काहीतरी प्लॅन करून ह्याला बोलून घेणार आहेत पण आमचं ठरलंय ऑलरेडी आम्ही 6 तारखेला घरी जाणार आहे सकाळी नाश्ता हे गेलं तुम्हाला काय कळत आम्ही काय पळत येऊ का तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण 6 तारखेपर्यंत रिसॉर्ट बुक केलाय त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. फक्त ना तर आम्ही असे सगळ्यांनी माकडावणी रेनकोट घातले आणि सगळ्यांचे पाय घसरते म्हणून ह्या बायाने चपल्या बी घेतले त्या बघ. तर चला बघूया आणि वातावरण बघा इकडं बघू शकता हा मंकी पॉइंट म्हणतात हाच इथं आणि सगळ्यात एक्सप्रेस ही तिघ पळतात सगळ्या ड्रेस वाला घाल. तर अशा तऱ्हेने चला जाऊयात तर कोणकोणत्या पॉइंटची नावं लिहिलेत नेचर बॅक वन वॉइस. तर बघू इतकं भारी वाटतंय पण थंडी लय बेकार वाजते ती बाय भेटच नाही. नजारा आहे क्या धूप आहे. तर बघू शकता आता हे टायगर टायगर आहे टायगर पॉइंट आहे. तो चलो हम चलते मुझे तो ये सीढ़ियाँ चढ़ने में बहुत दिक्कत हो रही है. अजून एकदा हो चिकन टिक्का दाखव किती रुपयाला तर बघा खावा तर दाखवायला किती 340 1 2 3 4 5 6 7 8 एकच मिनिट थांब. ह्याला काय तर काय बी आवडते ह्याला 300 कितीला काय पण ही 30-40 रुपये. आहे बरोबर 42.5 रुपयाला एक चिकनचा पीस 42.5 रुपयाला खावा एवढं ते थाळी हे केलं असतं टेस्ट तो ले लो देखते चांगलं एक किलो ना दादा एक घ्या द्या म्हणजे हावर बघा पुणे बरं आणि कडं खावा बघ खा कसं लागते मग ना सांगून यांचं इथं खरंच अगं शिकलोय मी चांगलंय पप्पा. व्हेजला उशीर लागते वाटतं नॉनव्हेजला कमी उशीर ते पोर पुढच्या वेळेस आपण मग काही वेळाच भारी वाटते तर उद्या रुपयाचा बर्थडे तर काय नियोजन आहे तुझं उद्या काहीच नाही तर आम्ही उद्या दिवस थांबणार होतो पण झालंय काय माहितीये का पण झालंय काय आम्हाला प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे आणि जे प्रमोशनचे पार्सल आले ते घरी आणि आम्हाला ते देणं हे महत्वाचं आहे. माझा एक दिवस हिनं वाया घालवला एक दिवस तर जाऊ द्या नेक्स्ट टाइम. अगं तुझं थोबाड तर दिसते का बोलते दिसते तर नेक्स्ट टाइम आम्ही नक्की प्रयत्न करू पण यावेळेस असं करून बाई माझ्या जीवनातले दिवस कमी करायला लागले जगायचे असे तुला वाटतंय दिवस कमी करायला दिवस अगो बाई व्हिडिओज बंद आहे नाही तर चला रिओ झोप की आता जा झोप की तर उद्याचं काय प्लॅनिंग आहे मला जरा सांगता का बाहेर येतील तर उद्याचं प्लॅनिंग खूप भारी 6 तारखेला करणार होतं ते उद्या करणार आहे कारण का उद्या आम्ही जाणार आहे म्हणून. रुपया काय म्हणलं माहिती का 3 वाजता घरी पोहोचणार आहे म्हणा आपण होय
पण आपण बारा नाही वाजतीलच तेवढा. काय माहिती, बघू. उद्या ह्या विलाचा पण अजून थोडा व्हिडिओ शूट करायचा राहिलाय, तो करू आणि मग निघू. बस ना, चला जाऊ बाप्पा, बाय बाय, चलो गुड नाईट, जाऊ. बाय गो. मम्मी गिफ्ट बघून रुपयाला उद्या काय वाटेल, त्याला कसलाच अंदाज नाही, तुला माहितीच आहे. लय भारी वाटत. रडेल का? तर हे सगळं सरप्राईज आम्ही त्यासाठी, तू बघू त्याची किती इमोशन आहे, उद्या आम्हाला कळेल. आणि बघूयात कसं होतंय बड्डे उद्या. डिझायनर आहे आयशी मॅडम. तर आम्हाला काय करू, जाऊ दे. कसा तर केलाय, मस्त झालाय. पण चला इथं थांबतीस काय? का जाऊन येऊ. नाही उधर मत रगो उसके पास. तर हे आहे माझ्याकडनं रुपयासाठी छोटंसं गिफ्ट. तर चला बघूया. आता लगे बघायचंय का? हा मग काय 12 देते का? नको तुला काय वाटतंय? काय द्यावं आता लगे? देऊया. 12 परत स्टोरी टाकायला वेळ भेटत नाही. हा चला, आम्ही 12च्या आधीच बर्थडे करणार. आता किती वाजले? ना व्हिडिओ काहीतरी बोललेला माझा